स्टुडंट लक्ष द्या. आता आपण कोणती एक्झाम सॉल्व करतोय? एक्सेल वर्डची सॉल्व केली ना एक्झाम, अशी आता आपण कोणती एक्झाम सॉल्व करणार आहे? एक्सेल. एक्सेल म्हणजे काय बोलतो आपण? स्प्रेडशीट. मग स्प्रेडशीटवरती क्लिक केल्यानंतर कुठे येणार? नेक्स्टवरती जायचं आहे. नंतर कुठे येणार आहे? ओके. पुन्हा कोणतं घेणार? इंग्लिश. समजते ना? सेम मगाशी प्रॅक्टिस केली तसेच करत जायचं आहे. मला इथून नेक्स्टवरती जायचं आहे. स्टार्टवरती क्लिक केलं. कोणती एक्झाम चालू करणार आहे? स्प्रेडशीट. प्रॅक्टिकलवरती जायचं फक्त. आता हे माहिती आहे ना तुम्हाला? थेअरी मी सांगे ना कोणत्या टॉपिकची थेअरी करायची आहे. तर प्रथम पहिला क्वेश्चन चालू केला. वाचा बघू नीट क्वेश्चन काय दिलंय. फॉर द गिवन वर्ड चेंज द अलाइनमेंट ॲज हॉरिझॉन्टल सेंटर अँड व्हर्टिकल सेंटर. समजतं ना? अलाइनमेंट चेंज करायची आहे. कोणती अलाइनमेंट चेंज करायची आहे? हॉरिझॉन्टल सेंटर आणखीन व्हर्टिकल सेंटर, म्हणजे दोन्ही अलाइनमेंट चेंज करायची आहे. पण कोणाला सांगितलं आहे? फॉर एंटायर सीट. कोणाला सांगितलं आहे? फॉर एंटायर सीट म्हणजे पूर्ण सीटची अलाइनमेंट चेंज करायची आहे. मग प्रथम पूर्ण सीट सिलेक्ट करावं लागणार. मग पूर्ण सीट सिलेक्ट कुठून करणार आपण? ए आणि 1 दिसतो इथून. ए आणि 1 याच्यामध्ये इथे क्लिक करायचे. दाखवतो इथे बघा, इथे ए आणि 1च्या इथे मध्ये दाखवतो ना. इथे क्लिक केला पूर्ण सीट सिलेक्ट होणार. झाली सीट पूर्ण सिलेक्ट. आता अलाइनमेंट चेंज करायचे. मग अलाइनमेंटसाठी कुठे आणा आपण? होम. होममध्ये दिसतोय ते अलाइनमेंट है ना? आलो अलाइनमेंटच्या डॉटवरती. आता अलाइनमेंटमध्ये आल्यावर कुठे येणार आहे? त्याने सांगितलं हॉरिझॉन्टल कोणती अलाइनमेंट घ्यायची आहे? सेंटर. आणि व्हर्टिकल कोणती घ्यायची आहे? सेंटर. दोन्ही झाल्यावर काय करायचं? इथून ओके करायचं. बघा आले दोन्ही पण सेंटरमध्ये सर्व. आणि सर्व कोण झालं काय करायचं? इथून सबमिट करायचं आहे. पण सिलेक्ट कसं करायचं आहे? ए आणि 1च्या इथे मध्ये क्लिक करायची. समजतंय? आता पुढचा क्वेश्चन. काय सांगितलं? चेंज द बॅकग्राऊंड कलर है ना? आता वर्डमध्ये थोडे अलग होते, एक्सेलमध्ये थोडे अलग असणार. बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा. कोणाचा? टू द सेल रेंज B3 पासून B9 पर्यंत. कुठे आहे B3? बघा इथे नाव लक्षात ठेवा. B2 आहे ना? मी इथे क्लिक करत दाखवतो B3. आणि B3 पासून B9. मग असं पूर्ण रेंज येणार इथपासून ते इथपर्यंत. बरं. पण पहिलीवाली सेल सिलेक्टेड दिसते का? ती सेल सिलेक्टेड नाही दिसणार. पण आपण सिलेक्ट करताना इथपासून इथपर्यंत सिलेक्ट केलेलं आहे ते है ना? आणि त्याचा कलर कोणता द्यायचा? बॅकग्राऊंड कलरला लाईट ग्रीन. मग बॅकग्राऊंड कलरसाठी कुठे येणार? होममध्ये जायचं आहे. दाखवतो फिल कलर. आणि फिल कलरमध्ये कोणता घेणार? लाईट ग्रीन. बघा दाखवतो ग्रीन कलर. पण लास्ट नाव लक्षात ठेवायचं. याचं फक्त ग्रीन आहे आणि याचं नाव काय दिलं आहे? लाईट ग्रीन. बघा झाला पूर्ण. याला B3 पासून B9 पर्यंत. पण सिलेक्ट करताना असं मधून सिलेक्ट करायचा. असे कोपऱ्यावरती क्लिक करून खेचायचं नाही. इथून क्लिक केलं तर सर्वच येणार एकत्र. आता कलरचे क्वेश्चन आहेत. आपण जसे वर्डमध्ये सॉल्व केले त्या पद्धतीने नाहीत. बघा वाचा क्वेश्चन काय दिलाय. कॅल्क्युलेट अँड डिस्प्ले मॅक्झिमम सेल. मॅक्झिमम काढायचं आहे है ना? माहिती आहे ना आपल्याला मॅक्झिमम कसं काढतो आपण? कॅल्क्युलेट अँड डिस्प्ले मॅक्झिमम सेल. मॅक्झिमम सेल फॉर जानेवारी 2008. कुठे आहे जानेवारी है ना? सेल ऑफ जानेवारी फेब्रुवारी. मग सांगितले त्याने जानेवारी 2008चा मॅक्झिमम सेल काढायचा आहे. किती सेल झाला? आणि बाय युजिंग अ फंक्शन. पण कुठे काढायचा आहे तो? F1 मध्ये काढायचं आहे. कुठे काढायचं आहे? F11 मध्ये काढायचं आहे. मग F11 कुठे आहे? आता ह्याचं नाव काय? F6 आहे ना? आपण ॲरोने खाली येऊ शकतो. बघा दाखवतो इथे ॲड्रेस F10 F11. मग आपल्याला F10 मध्ये काढायचं आहे. F11 मध्ये काढायचं आहे. काय काढायचं आहे? मॅक्झिमम काढायचं आहे. मॅक्झिमम कसे काढतो माहिती आहे ना आपण? एक ते इक्वल टू मॅक्स लिहायचं किंवा डायरेक्टली ॲरोवरती जायचं. दिसते ना? होममध्ये जायचं. दिसतोय ते सिग्मा फंक्शन. आणि तू काय घ्यायचं मॅक्झिमम काढण्यासाठी? मॅक्स. अरे आणि कोणाचं मॅक्झिमम काढायचं? पूर्ण जानेवारीचं ना? मग इथपासून सिलेक्ट करून पूर्ण एवढं सिलेक्ट करायचं आहे. आलं एवढं पूर्ण. नंतर फक्त इंटरपर्यंत दाबायचं आहे. मग आलं मॅक्झिमम सेल. नंतर सबमिट करायचं. पण एवढं लक्षात ठेवायचं एक्सेलमध्ये काम करताना की आपल्याला ॲन्सर कुठे काढायचं आहे? ज्या सेलमध्ये ॲन्सर काढायचं तिथे पहिलं क्लिक करायची.
कुठे करायचं आन्सर आपल्याला F11 मध्ये. बघा पुढचा क्वेश्चन. आता इथे काय सांगितलं आहे, इन द गिवन फाईल अरेंज द कॅन्डिडेट नेम. दिसतं ना कॅन्डिडेट नेम. तर कॅन्डिडेट नेमला कसा अरेंज करायचा कॉलम, तो असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, तर ए वालं नाव पहिलं आलं पाहिजे, ABCD वाईज नाव पहिलं आलं पाहिजे. बरं समजतं ना. आता याच्यामध्ये तीन टाईपमध्ये क्वेश्चन दिले असणार. पहिला काय सांगितलं असणार, इथं कसं अरेंज करा, असेंडिंग. बरं असेंडिंग ऑर्डर सांगितलं असणार, किंवाच काय बोलले असणार, A to Z असेंडिंग सांगितलं असणार, किंवा A to Z, किंवा काय सांगितलं असणार, स्मॉलेस्ट टू. त्या सर्वांचा अर्थ एकच आहे. समजतं ना. काय सांगितले असणार, एक तर असेंडिंग ऑर्डर सांगितली असणार, किंवा A to Z सांगितली असणार, किंवा स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट, किंवा ह्याच्या विरुद्ध असणार. काय असणार, डिसेंडिंग, एक तर डिसेंडिंग सांगितली असणार, किंवा काय सांगितले असणार, Z to A, किंवा काय सांगितले असणार, लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. हे पण तुम्ही लिहून घ्या जरा नंतर एकदा. समजतं. एक तर असेंडिंग सांगितलेला, तिघांचा अर्थ एकच आहे, असेंडिंग A to Z, किंवा स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट, किंवा उलट दिले असणार, डिसेंडिंग Z to A, किंवा लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. हे जरा तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या नंतर ते. हॅलो. आता हा क्वेश्चन काय सांगितलं आपल्याला, असेंडिंग ऑर्डर अरेंज करायचा. कोणाला, कॅन्डिडेट नेमला. पूर्ण टेबल सिलेक्ट करत बसण्याची गरज नाही, फक्त टेबलमध्ये क्लिक केलं तर चालेल इथे, है ना. किंवा आपण काय करू शकतो, एवढा टेबल सिलेक्ट करायचा, फक्त हेडिंग पासून एवढा सिलेक्ट करायचा. असा वरची हेडिंग सिलेक्ट झाली पाहिजे इथून. नंतर कुठे जायचं, सॉर्ट अँड फिल्टर, होममध्ये जायचं. सॉर्ट अँड फिल्टर कुठे जाणार आपण, कस्टम सॉर्टमध्ये जायचं. कुठे जायचं, कस्टम सॉर्ट. हॅलो. आता कोणता कॉलम सॉर्ट करायचा आहे, कॅन्डिडेट नेम ना. मग इथून जायचं, दिसते सॉर्ट बाय. मग कोणता कॉलम घ्यायला सांगितलं, कॅन्डिडेट नेम. बरं जो कॉलम सांगितलं ते सिलेक्ट करायचा. आणि त्याला कसं सांगायचं, कसं अरेंज करायचं त्याला, असेंडिंग. असेंडिंगलाच काय सांगितलं आपण, इथे बघा इथे असेंडिंग दिलं आहे, पण इथे असेंडिंग ऑर्डर आहे का, तर इथे काय घ्यायचं, असेंडिंगसाठी स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट. बघा आलं इथून. नंतर ओके करायचं. पण हा ऑप्शन ऑन ठेवायचा, माय डेटा हॅज हेडर. कोणता ऑप्शन ऑन ठेवायचा, तो टिकमार्क असली पाहिजे, माय डेटा हॅज हेडरला. कळलं. बघा कुठून गेला. प्रथम आपण टेबल एवढा सिलेक्ट केला, होममध्ये जायचं आहे, सॉर्ट अँड फिल्टर, कस्टम सॉर्ट, आणि इथून कोणता कॉलम घ्यायचा आहे, कॅन्डिडेट नेम, है ना. आणि कॅन्डिडेट नेमला काय घ्यायचं सांगितलं आहे, A to Z घ्यायचं. कॅन्डिडेट नेम सांगितलं आहे, मगाशी आपण दुसरा कॉलम घेतला होता मला वाटतं. कॅन्डिडेट नेम घ्यायचं, पण त्याला कसं घ्यायचं, A to Z. नंतर ओके करायचं. येतोय क्वेश्चन. आता बघा आपण हायपरलिंकमध्ये जसं वर्डमध्ये केला होता ना, सेम त्याच पद्धतीत क्वेश्चन आहे हायपरलिंकचा. सेम तशीच प्रोसिजर आहे, है ना. आता वर्ड तुम्ही नीट बघितलं असेल तर तुम्हाला येत असेल क्वेश्चन. हा काय सांगितलं आहे, इन द गिवन फाईल इन्सर्ट हायपरलिंक. हायपरलिंक द्यायचे. कोणाला हायपरलिंक द्यायची आहे, ABC स्टेशनरी शॉप. दिसतं ABC स्टेशनरी शॉप. तर त्याला हायपरलिंक कोणती द्यायची आहे, ही द्यायची आहे yahoo.com. मागाचीच साईड आहे. मग कसं करायचं, फक्त इथे क्लिक करायचं. असं डबल क्लिक करून सिलेक्ट करायची गरज नाही आहे, फक्त एकदा क्लिक करायची. झाली सेल सिलेक्ट A1. मग हायपरलिंक देण्यासाठी कुठे जाणार बघा, सांगा कुठे जाणार, इन्सर्टमध्ये कुठे जाणार, दिसतोय ते लिंकमध्ये हायपरलिंक. आणि कोणते वर्ड देणार इथे लिहायचं. फक्त काय लिहिणार, HTTP स्मॉलमध्ये लिहायचं, $, नंतर काय लिहिणार, yahoo.com. आलं नाव. आणि नंतर कुठे येणार, ओकेवरती जाणार. कुठे जाणार, ओके. आलं इथे लिंक आली बघा इथे. नंतर कुठे जायचं, सबमिटवरती जायचं. समजलं. आता हे क्वेश्चन झाल्यानंतर काय करायचं, एक्झाम एंड करायची. एंड करून बघायचे किती मार्क्स मिळाले ते, हा ना. इथे जायचं एक्झाम अटेम्प्ट डिटेल. कुठे जाणार, प्रॅक्टिकल. बघा हे 2 क्वेश्चन आपण सॉल्व नव्हते केले, जे 5 सॉल्व केले ते सर्व करेक्ट आहेत. कळतं इथून, समजेल एवढे. करा प्रॅक्टिस एक्सेलची. पण एक्सेल बघताना डायरेक्ट एक्झाम क्वेश्चन सॉल्व नका करू.
प्रथम जे एक्सेलचे जे व्हिडिओ आहेत बरोबर ना, प्रॅक्टिकल बेसिक कॉम्प्युटरचे ते व्हिडिओ प्रथम पहा, नंतर एक्सेलचे डेमो सॉल्व करा.